नक्की चहा करताय का काय चाललंय तुमचं? गरम झालंय गरम झालंय. फक्त गरम करायचंय. किती उभा राहिले तर बघा, एक चहा गरम करा. तर बघा गॅसवरती चहा गरम करायला ठेवलेला, बाहेरून आणलेला विकत. आणि कुठून तर आवाज येत होता. मग सगळ्यांना वाटलं गॅस लिकीच आहे, त्यामुळे सर्वजण गोळा झालेले. तर वास्तुक शांतीचा कार्यक्रम आहे आणि सर्वांना हळदी कुंकवाला बोलवलेलं आहे. तर गारवा आणला जातो. तर इथं सर्वांनी दुरुडे आणलेत आणि सर्व महिलांना हळदी कुंकवाला बोलवलेलं आहे. तर बघा आम्ही सेलममध्ये आहे, तामिळनाडू. तर भरपूर मराठी महिला आहेत. तर इथं निम्म्याच महिलांना बोलवलेलं आहे. तर चाललेला आहे छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. तरी या तर सर्वांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला. तर माझं चाललेलं आहे सर्व महिलांना हळदी कुंकू लावायचं. तर वास्तुक शांतीच्या आदल्या दिवशी गारवा आमच्याकडे सोडला जातो, म्हणजे आणला जातो आणि सर्व महिलांना हळदी कुंकवाचा बोलवलं जातं. तर इथं मोनिकाचं चाललेलं आहे सर्वांना ज्यूस द्यायचं. तर 5 जणींनी हळदी कुंकू लावून दुर्डी सोडायची असते आणि नाव घ्यायचं. तर इथं हळदी कुंकू लावून झालेलं आहे. तर दुर्डी सोडायचा कार्यक्रम चाललेला आहे. तर छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झालेला आहे आणि भरपूर महिला आलेत. तर दिसत असेल बघा व्हिडिओमध्ये. आणि सर्वांच्या गप्पा छान असे चाललेत. आणि आमच्या श्रेयाचं आरोहीचं फोटो काढायचं चाललेलं आहे. आणि तर रोशनी आणि श्वेताचं डेकोरेशन चाललेलं आहे, गणपती डेकोरेशन. थोडं गुलाबाचं फुलं छान असं फुलांनी सजवलेलं आहे. दुपारच्या पुढे होईल. तर आमचं व्हिडिओसाठी फक्त डेकोरेशन केल्यासारखं आम्ही दाखवतोय बघा. शॉर्ट व्हिडिओ बनवण्यासाठी माझं चाललेलं आहे. त्यानंतर बघा नवीन घरात पोंगल केला जातो, गोड भात आणि मुगाची डाळ घालून. तर तामिळनाडूमध्ये नवीन घरामध्ये पोंगल केला जातो, तांदूळ आणि मुगाची डाळ घालून शिजवतात. आणि त्यानंतर गूळ, काजू, तूप, बदाम सर्व काही घालून शिजवून प्रसाद म्हणून दाखवला जातो देवाला. त्यानंतर वास्तुशांती झाल्यानंतर सर्वजण आम्ही दुसऱ्या मामींच्या घरी गेलेलो आहे. 2 मामी आहेत. तर त्यांच्या घरी चहा वगैरे झाल्यानंतर हळदी कुंकवाचा तिथं पण कार्यक्रम. का तर कोण घरी आल्यानंतर त्यांना सर्वांना हळदी कुंकू लावलं जातं, आपल्या महाराष्ट्रात पद्धत आहे. तर सर्वांचा चहा झाल्यानंतर घरी निघाले त्यावेळेला हळदी कुंकू लावायचं चाललेलं आहे. तर बघा आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि खूप भारी वाटत आहे. असं कार्यक्रम असेल तर सर्वजण एकत्र येतात आणि मस्त 2 दिवस एन्जॉय करतो, गप्पा मारत बसतो सर्वजण एकत्र जाऊन. त्यानंतर मामींच्या घरातून आम्ही आमच्या ताईंच्या घरी पण गेलेलो. तिथं पण मस्त गप्पा मारल्या 2 तास. फुल पोट भरून हसलेलं होतं, भरपूर कॉमेडी केलेला. तर आमचा भरपूर मोठा ग्रुप आहे आणि गावाकडून आलेली पाहुणी मंडळी पण आहेत आणि 2 दिवस भारी वाटलं. तर मी तर म्हटलं असं दरवर्षी कार्यक्रम व्हावं. आणि सर्व पाहुणे पण गाठी भेटी करतात, त्यामुळे भारी वाटतं. त्यानंतर वास्तुक शांतीचे फोटो दाखवते तुम्हाला. छान उठलेत फोटो. तर सर्व आमची फॅमिली एकत्र आलेली आहे आणि मस्तच वाटत आहे. खूप दिवसांनी एकत्र आलेले आहे. तर आम्ही 5 जणी जावं आहे बघा, पाठीमागच्या साईडला उभं राहिलेलो आहे. आम्ही शेटपळ्यातील आहे 5 जणी आणि जावं आहे. तर छान फोटो पण उठलेत आणि कार्यक्रम पण खूप छान झालेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. तर बाकीचा व्हिडिओ मी नाही काढलेला, त्यामुळे छोटासाच व्हिडिओ बनलेला आहे. होमचा पण व्हिडिओ नाही केलेला.
गाईची पूजा करताना पण नाही व्हिडिओ केलेला, छोटा जेवढा केलेला आहे तेवढा तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर कसा वाटला आमचे फोटो, हळदी कुंकाचा कार्यक्रम आणि सर्वजण एकत्र आलेले, नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. सर्वांनी हसत खेळत एन्जॉय करा.